आजच्या दिवसाची सुरुवात कोकणकडा रोडनं आम्ही करत आहोत। आता कोकणकड्याच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे। हीच रोड आपल्याला सरळ कोकणकड्यावर घेऊन जाणार आहे। भरपूर दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार आहे कोकणकडा पाहण्याचं। जय शिवराय। जे आमचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालेलं आहे। आपण पाहू शकता कोकणकडा, आपण कोकणकडा पाहू शकता मित्र हो। सह्याद्रीचा रौद्र अवतार कोकणकडा। मध्ये येणार रे हा बघू शकताय आपण कोकणकड्याच्या ठिकाणी आलेलो आहे। कोकणकड्याचं अप्रतिम असं सौंदर्य आणि रौद्रभीषण सह्याद्रीचं रूप इथं पाहायला मिळते आपल्याला। इथून समोरची विस्तीर्ण असा प्रदेश, भोवतालची डोंगर रांग आणि हे आमचे मित्र परिवार। हे आमचे अंकुशदादा धनवे। हा एक मनमौजी आहे कोकणकड्यावर अप्रतिम अशा स्थितीमध्ये पोजमध्ये उभा राहून कोकणकड्याचा नजारा डोळ्यात साठवत आहे। अप्रतिम असा टी शर्टचं वाक्य पण भारी, डिझाईन भारी आणि हा माणूस पण भारी। धन्यवाद। जय शिवराय। हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्र मंदिर आपण पाहू शकता। हरिश्चंद्राचे मंदिर हरिश्चंद्रगडावरील आहे। पाण्याचा टाका आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जय शिवराय, हर हर महादेव। आपण आता हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वराच्या शिवलिंगाजवळ आहे। हे शिवलिंग पूर्णतः एका कातळात कोरलेल्या दगड करून कातळ करून तयार केलेले शिवलिंग आहे। पूर्णपणे पाण्यात असलेले शिवलिंग एका गुहेसारख्या भागात असल्यामुळे खूपच आकर्षक आहे। पाणी अतिशय थंड आहे। कातळात असल्यामुळं कातळामुळे ते अतिशय थंडीचे दिवस आहेत। एक तांबावर उभं आहे। गडावरून उगम पावणारी मंगळगंगा पावसाळ्यात येथून वाहत असल्याने प्रवाह जास्त असतो। पाचनईकडून येणाऱ्या मार्गातच ही वाटेत नदी लागते। त्यामुळं पर्यटकांना, ट्रेकर्सना येण्यासाठी गावकऱ्यांनी हा छोटासा ब्रिज बांधलेला आहे। या नदीवर ब्रिज पाहू शकता तुम्ही, लोखंडी ब्रिज आहे। नदीला आता पाणी नाही आहे, पण पावसाळ्यात इथून नक्कीच मोठ्या प्रवाहानं पाणी वाहत असेल।